नागपुर में श्रीवत्स जोशिष विद्यालय और जंगोराई टाड़ आदिवासी विकास संस्था के संयुक्त तत्वाधान में सूरजोत्सव म्यूजिक फॉर अ कॉज का आयोजन 2026 अप्रैल को शाम 6:30 बजे धर्मपेट स्थित वसंतराव नाईक सभागृह में होगा। कार्यक्रम में युवा गायक अथर्व रोहित डाके हिंदी और मराठी गीतों की प्रस्तुति देंगे। साथ ही गायिका सुरभि ढोमने और तबले पर सचिन ढोमने संगत करेंगे। यह आयोजन वात्सल्यमय प्रकल्प के लिए समर्पित है, जो गर्भवती महिलाओं और शिशुओं को देखभाल करता है। कार्यक्रम निःशुल्क रहेगा और शहर के गणमान्य लोग भी उपस्थित रहेंगे। आयोजकों ने नागरिकों से बड़ी संख्या में शामिल होने की अपील की है। तिथून सुरुवात झाली आणि इतकं आवडलं लोकांना आणि हे सगळे मोठे लोक आहेत। आता नाव तुम्ही बघालच, फसे म्हणून आहेत, रायपुरे म्हणून आहेत, सातुवादी म्हणून आहेत, शहा म्हणून आहेत, हे सगळे त्यांच्या फील्ड मध्ये आजच्या घटनेला दिग्गज लोक आहेत। तुम्ही सगळ्यांची नावं ऐकली असतीलच। दिलीप मसे पाटण चेअरमन आहे इंजिनिअरिंग सोसायटीचा, आणि एक मुखाने सगळं म्हणलं की हा पुढे आला पाहिजे, आणि त्या क्षणी सगळ्यांनी निर्णय घेतला की अथर्वला पुढे आणायचं। आणि म्हटलं ना, आपणच करायला पाहिजे। जोपर्यंत आपण आपल्या व्यक्तींना पुढे आणत नाही तेव्हा पुढे दुसरे लोक आणणार नाही। आपण रडतो खूप की विदर्भाला कोणी विचारत नाही, विदर्भाची गळचेपी होते, आमचा आवाज कोणी ऐकत नाही, पण आपण त्यांना कधी पुढे आणत नाही। नागपूर हे नावं नका घेऊन, पण माझ्या वेळेचे फास्ट बॉलर त्यावेळेला कपिल देवपेक्षा सुद्धा फास्ट बॉलिंग टाकायचे, पण केवळ मात्र ते नागपूरचे म्हणून मागे पडले। तर असं अथर्वच्या बाबतीत होऊ नये असं सगळं आम्हाला वाटतं। सगळे आम्ही 20-25 लोक ठरलं की नाही, अथर्वला पुढे आणायचं। त्यातून या कार्यक्रमाची निर्मिती किंवा विकृती झाली, आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमात यायचं तर आहेच, प्रश्नच नाही। या अनुभव घ्या, मजा करा आणि त्याचं खरं कौतुक करा। कारण आपण याचं कौतुक केलं तर शक्य आहे की उद्या तुम्हाला वाटेल की आम्ही त्याला पुढे आणलं तर तो आता इंडियातला नंबर 1 झाला, पण तो इंडियातला नंबर 1 करण्याकरता तुमचा सहभाग जर मिळाला तर तुम्हाला खूप आनंद वाटेल। नंतर म्हणजे मे बी 5 वर्ष डाऊन द लाईन तेव्हा तरी पुढच्या 5 वर्षानंतर तुम्हाला अरे नाही त्याला ना आम्ही पुढे आणला, आम्ही त्याला एनकरेजमेंट दिली, हे असं तुम्हाला सगळ्यांना वाटेल। कारण त्याच्यात ते गुण आहे, टॅलेंट आहे। त्याचा एक व्हिडिओ शंकर महादेवांच्या सोबत होता, आम्हाला त्याची किती मोठा आहे हे आम्हाला पहिल्यांदा कळलं नाही, पण जेव्हा शंकर महादेवांनी स्वतः याची एवढी स्तुती केली आणि तोडीस तोड म्हटलं, जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही त्यांना जरूर ते ऐकवा की यांनी एक अंतरा म्हटला आणि महादेवांनी म्हटला, यांनी म्हटलं, त्यांनी म्हटलं, तुम्हाला कळणार नाही कोण कोण म्हणतंय। जेव्हा शंकर महादेवांना कळलं की अरे हा एवढा तोडीचा मुलगा आहे, ताबडतोब त्यांनी त्याला कवेत घेतलं आणि पुढे आणलंय। माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी या तर जरूर, पण असे जे नवोदित कलाकार असतात त्यांना आपण मनापासून कौतुक करून पुढे आणायला पाहिजे। कारण का हे माझं नाव आहे रोहित कमलाकर डाके। आज आपण इथे जी परिषद घेतली ती एक विशेष कार्यक्रमाकरता सूरजोत्सव म्हणून आमचा एक संगीताचा एक कार्यक्रम होणार आहे 26 तारखेला वनामती VIP रोडवर जे आहे तिथे हा कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी 7 वाजता। आणि हा कार्यक्रम सर्वांसाठी ओपन आहे, निःशुल्क आहे। आपण सर्वांनी आवर्जून यावं आणि अथर्व याला अनेक आशीर्वाद द्यावे आणि त्याचा पुढील कार्यकर्ते जे राहणार आहे त्याच्यासाठी शुभेच्छा द्यावी अशी मी इच्छा आपल्याला व्यक्त करतो। धन्यवाद। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर मदन कापरे सर आणि दिलीप मसे म्हणून इंजिनियर PT मसे जे आहे ते ग्रुप ते राहणार आहे, आणि सतीश रायपूर म्हणून जे आहेत तेही सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत ते राहणार आहेत, आणि बाकी आमच्या संस्थेचे सगळे लोक आणि आपण सगळे निमंत्रित आहातच। आपण सगळ्यांनी यावं अशी मी आपल्या सगळ्यांना। अथर्वनी प्रशिक्षण घेतलं आहे, सध्या नागपूरमध्येही तो प्रशिक्षण घेतो आहे। अखिल अहमद म्हणून आहेत ते त्याला शिकवतात आहे। शंकर महादेवांचं यांनी ऑनलाईन अकॅडमी जॉईन केली आहे। शंकर महादेवांचे जेवढे कार्यक्रम झाले नागपुरात आणि जितक्यांदा ते आले ते आवर्जून अथर्वला भेटले आणि त्याला बेस्ट विशेष दिले। आत्ता रिसेंटली त्यांनी एक व्हिडिओ पण दिला आहे, ते स्वतः अमेरिकेत आहे शो करता, पण तरी अथर्वचं कौतुक करण्यासाठी त्यांनी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की अथर्व मैं आ नहीं सकता लेकिन मेरी बेस्ट विशेष है तेरे साथ, कार्यक्रम बहुत अच्छा होने दे, विश यू व्हेरी ऑल द बेस्ट। अथर्वचं सध्या 21 आहे, तो BBAच्या फायनलच्या याला शिकतो आहे
आणि संगीतात त्याला समोर जायची इच्छा आहे. थँक्यू.